ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद गीता अध्याय 12 श्लोक 3 व 4। एत्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवम् संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। जे आपल्या इंद्रियांना वश करून अचिंत्य, सर्वत्र परिपूर्ण, अनिर्देश्य, कूटस्थ, अचल, ध्रुव, अक्षर आणि अव्यक्ताची उपासना करतात, असे ते प्राणिमात्राच्या हितात रत असणारे आणि सर्व ठिकाणी समबुद्धी ठेवणारे उपासक मलाच प्राप्त होतात। तू या ठिकाणी तू पद साकार उपासकापेक्षा निराकार उपासकांची भिन्नता दाखवण्यासाठी आले आहे। संनियम्येंद्रिय ग्रामम, सम आणि नि दोन उपसर्गाने युक्त संनियम्य पद देऊन भगवंतांनी हे दाखविले आहे की सर्व इंद्रियांना सम्यक प्रकाराने तसेच पूर्ण रीतीने वश करून घ्यावे। इंद्रिये योग्य रीतीने परिपूर्ण वश न झाल्यास निर्गुण तत्वाच्या उपासनेत काठिण्य निर्माण होते। सगुण उपासनेत तर ध्यानाचा विषय सगुण भगवान असल्याने इंद्रिय भगवंताकडे आकृष्ट होऊ शकतात, कारण भगवंताच्या सगुण स्वरूपात इंद्रियांना आपले विषय मिळून जातात। म्हणून सगुण उपासनेत इंद्रिय संयमाची आवश्यकता असली तरी याची इतकी अधिक आवश्यकता नसते जितकी निर्गुण उपासनेत असते। निर्गुण उपासनेत चिंतनाचा कसलाही आधार नसल्याने इंद्रियांचा सम्यक संयम झाल्याशिवाय आसक्ती राहिल्यास विषयाकडे मन धाव घेऊ शकते आणि विषयाचे चिंतन झाल्याने पतन होण्याची अधिक संभावना राहते। म्हणून निर्गुण उपासकासाठी सर्व इंद्रियांच्या विषयांना हटवून सम्यक प्रकाराने पूर्णपणे वश करणे आवश्यक आहे। इंद्रियांना केवळ बाहेरून वश करून भागत नाही, तर साधकाच्या अंतःकरणात ही विषयाविषयी आसक्ती राहता कामा नये, कारण जोपर्यंत विषयाच्या ठिकाणी आसक्ती असते तोपर्यंत ब्रह्माची प्राप्ती होणे कठीण आहे। गीतेत इंद्रियांना वश करण्यासंबंधी विशेषत्वाने विवेचन जितके निर्गुणोपासनेत आणि कर्मयोगात आले आहे तितके सगुणोपासनेत आलेले नाही। अचिंत्यम मनबुद्धीचा विषय नसल्या कारणाने अचिंत्यम पद निर्गुण निराकार ब्रह्माचे वाचक आहे, कारण मनबुद्धी प्रकृतीचे कार्य असल्याने संपूर्ण प्रकृतीलाही आपला विषय करू शकत नाही, तर मग प्रकृतीच्या पलीकडे असलेला परमात्मा यांचा कसा विषय होऊ शकतो। संपूर्ण प्राकृतिक पदार्थ चिंत्य आहेत आणि परमात्मा प्रकृतीच्या पलीकडे असल्यामुळे संपूर्ण चिंत्य पदार्थापेक्षाही पलीकडचा आणि विलक्षण आहे, म्हणजे अचिंत्य आहे। प्रकृतीचे सहाय्य घेतल्याशिवाय त्याचे चिंतन वर्णन केले जाऊ शकत नाही। म्हणून परमात्म्याला स्वनेच करणनिरपेक्ष ज्ञान जाणले जाऊ शकते। प्रकृतीचे कार्य मन, बुद्धी इत्यादीने करणसापेक्ष ज्ञान नव्हे। सर्वत्र गम, सर्व देश, काल, वस्तू आणि व्यक्तीत परिपूर्ण असल्याने ब्रह्म सर्वत्र गम आहे। सर्वव्यापी असल्या कारणाने ते सीमित मन, बुद्धी, इंद्रियांनी ग्रहण केले जाऊ शकत नाही। अनिर्देश्यम, ज्याला इदंतेने दाखवले जाऊ शकत नाही, अर्थात जे भाषा, वाणी इत्यादीचा विषय नाही, ते अनिर्देश्यम आहे। निर्देश म्हणजे संकेत, निर्देश त्यांचाच केला जाऊ शकतो जे जाती, गुण, क्रिया व संबंधाने युक्त असते आणि देश, काल, वस्तू तसेच व्यक्ती यांनी परिच्छिन्न असते। परंतु जे चिन्मय तत्व सर्वत्र परिपूर्ण आहे त्याचा संकेत जड भाषा, वाणीने कसा केला जाऊ शकतो। कूटस्थम हे पद निर्विकार, सदा एकरस राहणाऱ्या सच्चिदानंद घन ब्रह्माचे वाचक आहे। सर्व देश, काल, वस्तू, व्यक्ती इत्यादीत राहत असूनही ते तत्व सदा निर्विकार आणि निर्लिप्त असते।
त्यात कधी किंचित मात्र कोणते परिवर्तन होत नाही, म्हणून ते कूटस्थ आहे. कूट अर्थात आयरनवर निरनिराळे दागिने, शस्त्र, अवजारे इत्यादी पदार्थ घडविले जातात, परंतु ती आयरन जशीच्या तशीच राहते. त्याचप्रमाणे संसारातील भिन्न भिन्न प्राणी, पदार्थांची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश हे झालं तरीही परमात्मा सदा जसाच्या तसा राहतो. अचलम हे पद येण्या जाण्याच्या क्रियेहून संपूर्णपणे रहित असलेल्या ब्रह्माचे वाचक आहे. प्रकृती चल आहे आणि ब्रह्म अचल आहे. ध्रुवम ज्याची सत्ता निश्चित, सत्य आणि नित्य याला ध्रुव म्हणतात. सच्चिदानंद घन ब्रह्म सत्तारूपाने सर्वत्र विद्यमान असल्याने ध्रुवम आहे. निर्गुण ब्रह्माच्या 8ही विशेषणामध्ये सर्वात महत्वपूर्ण विशेषण ध्रुवम आहे. ब्रह्मासाठी अनिर्देश्य, अचिंत्य इत्यादी निषेधात्मक विशेषण दिले गेल्याने कोणी असे समजू नये की ते नाहीच, म्हणून येथे ध्रुवम विशेषण देऊन त्या तत्वाची निश्चित सत्ता दाखविली गेली आहे. त्या तत्वाचा कधी किंचित मात्र अभाव नसतो. त्याच्या सत्तेनेच असतला म्हणजे संसाराला सत्ता मिळत असते. ज्या सुसत्यता ते जडमाया, भास सत्य व मोह सहाया. अक्षरम ज्याचे कधी क्षरण अर्थात विनाश होत नाही, तसेच ज्यात कधी कोणती उणीव येत नाही, ते सच्चिदानंद घन ब्रह्म अक्षरम आहे. अव्यक्तम जे व्यक्त नसते अर्थात मन, बुद्धी, इंद्रियांचा विषय नसते आणि ज्याचा कोणता आकार किंवा रूप नसते त्याला अव्यक्त म्हटलं गेलंय. पर्युपासते हे पद या ठिकाणी निर्गुण उपासकांच्या सम्यक उपासनेचे बोधक आहे. शरीरासह संपूर्ण पदार्थ व कर्म यामध्ये वासना तसेच अहमभावाचा अभाव असतो. भावारूप असलेल्या सच्चिदानंद घन परमात्म्याविषयी अभिन्न भावाने नित्य निरंतर दृढ स्थित राहणे हेच उपासना करणे आहे. या श्लोकात 8 विशेषणांनी ज्या विशेष वस्तू तत्वाचा निर्देश केला गेला आहे आणि त्या योगे जी विशेष वस्तू लक्षात येते ती बुद्धिविशिष्ट ब्रह्माचे स्वरूप आहे, जे पूर्ण नसते. कारण लक्षण आणि विशेषणांनी रहित निर्गुण निर्विशेष ब्रह्माचे स्वरूप जे बुद्धीच्या पलीकडे आहे, कोणत्याही प्रकारे पूर्णतः विषय होऊ शकत नाही. मात्र ह्या विशेषणांना लक्षात घेऊन जी उपासना केली जाते ती निर्गुण ब्रह्माची उपासना आहे आणि त्याचा पूर्ण परिणाम म्हणून प्राप्ती देखील निर्गुण ब्रह्माचीच होते. या ठिकाणी एक विशेष संकेत आहे. परमात्म्याला तत्वतः समजून घेण्यासाठी 2 प्रकारची विशेषणे दिली जातात, निषेधात्मक आणि विधेयात्मक. परमात्म्याची अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्त, अचिंत्य, अचल, अव्यय, असीम, अपार, अविनाशी इत्यादी विशेषणे निषेधात्मक आहे आणि सर्वव्यापी, कुटस्थ, ध्रुव, सत, चित, आनंद इत्यादी विशेषणे विधेयात्मक आहे. परमात्म्याच्या निषेधात्मक विशेषणाचे तात्पर्य प्रकृतीशी परमात्म्याची असंगता दाखविण्यात आहे आणि विधेयात्मक विशेषणांचे तात्पर्य परमात्म्याची स्वतंत्र सत्ता दाखविण्यात आहे. परमात्म तत्व सांसारिक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीच्याही पलीकडील सहज निवृत्त आहे आणि दोघांना समान रूपाने प्रकाशित करणारे आहे. अशा निरपेक्ष परमात्म तत्वाचा निर्देश करण्यासाठी आणि बुद्धीला परमात्म्याजवळ पोहोचविण्यासाठी निरनिराळ्या विशेषणांनी परमात्म्याचे वर्णन केले जाते. गीतेत परमात्म्याच्या आणि जीवात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन बहुतेक सारखेच मिळते. परमात्म्यासाठी येथे जो विशेषण दिले गेले आहे तीच विशेषणे गीतेत जीवात्म्यासाठीही दिली गेली आहे. जसे 2ऱ्या अध्यायाच्या 24-25 श्लोकात सर्वगतः, अचलः, अव्यक्तः, अचिंत्यः इत्यादी आणि 15व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात कूटस्थ तसेच अक्षरः विशेषण जीवात्म्यासाठी आले आहे. त्याचप्रमाणे 7व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकात अव्ययम विशेषण परमात्म्यासाठी आणि 14व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात अव्ययम विशेषण जीवात्म्यासाठी आले आहे. संसारात व्यापक रूपानेही परमात्म्याला आणि जीवात्म्याला सारखे सांगितले गेले आहे. जसे 8व्या अध्यायाच्या 22व्या तसेच
18व्या अध्यायाच्या 46व्या श्लोकात येन सर्वमिदं ततं पदाने आणि 9व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात मया ततमिदं सर्वं पदाने परमात्म्याला संपूर्ण जगतात व्याप्त असल्याचे म्हटलंय। त्याचप्रमाणे 2ऱ्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात येन सर्वमिदं ततं या पदाने जीवात्म्यालाही संपूर्ण जगतात व्याप्त म्हटलं गेलंय। ज्याप्रमाणे डोळ्यांच्या दृष्टीची आपसात टक्कर होत नाही अथवा व्यापक असूनही शब्दांची परस्पर टक्कर होत नाही, त्याचप्रमाणे द्वैत मतानुसार संपूर्ण जगतात समान रूपाने व्याप्त असूनही निरवयव असल्या कारणाने परमात्मा आणि जीवात्मा यांच्या सर्व व्यापकतेची आपसात टक्कर होत नाही। सर्वभूत हिते रताः कर्मयोगाच्या साधनेत आसक्ती, ममता, कामना आणि स्वार्थाच्या त्यागाची मुख्यता असते। मनुष्य जेव्हा शरीर, धन, संपत्ती इत्यादी पदार्थांना आपले आणि आपल्यासाठी न समजता त्यांना दुसऱ्यांच्या सेवेत उपयोगात आणतो, तेव्हा त्याची आसक्ती, ममता, कामना आणि स्वार्थभाव ह्याचा त्याग आपोआप होतो। ज्याचा उद्देश प्राणीमात्राची सेवा करण्याचा असतो तो आपल्या शरीर आणि पदार्थांना, दीन, दुःखी, अभावग्रस्त प्राण्यांना सेवेत उपयोगात आणणाराच। शरीराला दुसऱ्याच्या सेवेत उपयोगात आणल्याने अहंता आणि पदार्थांना दुसऱ्यांच्या सेवेत उपयोगात आणल्याने ममता नष्ट होते। साधकाची पूर्वीपासूनच अशी धारणा असते की जे पदार्थ सेवेत उपयोगात येत आहेत ते सर्व प्राण्यांच्या हितात रत राहणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणून सर्वभूत हिते रताः पदाचा प्रयोग कर्मयोगाचे आचरण करण्यासाठीच करणे अधिक युक्तिसंगत आहे। परंतु भगवंतांनी या पदाचा प्रयोग या ठिकाणी तसेच 5व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकात दोन्ही ठिकाणी ज्ञानयोगी यांच्या संबंधात केला आहे। यावरून हे सिद्ध होतं की कर्माशी संपूर्णपणे संबंध विच्छेद करण्यासाठी कर्मयोगाच्या प्राणालाही ज्ञानयोगातही स्वीकार करण्याची गरज आहे। एक गोष्ट विशेष करून लक्षात ठेवण्यासारखी आहे ती अशी की शरीर, पदार्थ आणि क्रियांनी जी सेवा केली जाते ती सीमितच असते, कारण संपूर्ण पदार्थ आणि क्रिया मिळूनही सीमितच आहेत। परंतु सेवेत प्राणीमात्रांच्या हिताचा भाव असीम असल्याने सेवा देखील असीम होत असते। म्हणून पदार्थ आपल्याजवळ असले तरी त्याविषयी ममता, आसक्ती इत्यादी न करता त्यांना संपूर्ण प्राण्यांचे समजून त्यांच्या सेवेत उपयोगात आणायचे आहे, कारण ते पदार्थ समष्टीचेच आहेत। असा असीम भाव असल्यामुळे जडतेशी संपूर्ण विच्छेद झाल्याने साधकाला असीम तत्वाची, परमात्म्याची प्राप्ती होते। कारण पदार्थांना व्यक्तिगत समजल्याने मनुष्याच्या ठिकाणी परिच्छिन्नता, एकदेशीयता तसेच विषमता राहते आणि पदार्थांना व्यक्तिगत न समजता संपूर्ण प्राण्यांच्या हिताचा भाव ठेवल्याने परिच्छिन्नता तसेच विषमता नष्ट होते। या उलट सामान्य मनुष्याच्या ठिकाणी ममता असणाऱ्या प्राण्यांची सेवा करण्याचा सीमित भाव असल्याने मग त्याने आपले सर्वस्व जरी सेवेत उपयोगात आणले तरीही पदार्थाविषयी आणि ज्यांची सेवा केली जात आहे त्यांच्याविषयी आसक्ती, ममता इत्यादी असल्याने सीमित भाव असल्या कारणाने त्याला असीम परमात्म तत्वाची प्राप्ती होत नाही। म्हणून असीम परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठी प्राणीमात्रांच्या हितात रती अर्थात प्रीतिरूपी असीम भाव असणे आवश्यक आहे। सर्वभूत हिते रताः ही पदे त्याचा भाव व्यक्त करतात। ज्ञानयोगाचा साधक जडतेशी संबंध विच्छेद तर करू इच्छितो, परंतु जोपर्यंत त्याच्या अंतःकरणात नाशवान पदार्थाविषयी आदर आहे तोपर्यंत पदार्थांना माईक अथवा स्वप्नवत समजून त्यांचा सहज त्याग करणे त्याच्यासाठी कठीण जाते। परंतु कर्मयोगाचा साधक पदार्थांना दुसऱ्यांच्या सेवेत उपयोगात आणून त्यांचा त्याग ज्ञानयोगापेक्षा सुगमतेने करू शकतो। ज्ञानयोगाचे ठिकाणी तीव्र वैराग्य असल्यानेच पदार्थांचा त्याग होऊ शकतो, परंतु कर्मयोगी मंद वैराग्यातही पदार्थांचा त्याग परहितात करू शकतो। प्राण्यांच्या हितात पदार्थांचा सदुपयोग करण्याने जडतेशी सुगमतेने संबंध विच्छेद होतो। भगवंतांनी या ठिकाणी सर्वभूत हिते रताः पद हे देऊन म्हटलं आहे की प्राणीमात्राच्या हिताविषयी
रत राहिल्याने पदार्थाविषयी आदरबुद्धी राहत असूनही जडतेशी संबंध विच्छेद सुगमतेने होईल. प्राणीमात्राचे हित करण्यासाठी कर्मयोग सुगम उपाय आहे. निर्गुण उपासकांच्या साधनेच्या अंतर्गत अनेक अवांतर भेद असून सुद्धा मुख्य दोन भेद आहे. एक जड चेतन आणि चर अचर या रूपात जे काही प्रतीतीस येत असते ते सर्व आत्मा अथवा ब्रह्म आहे. आणि दोन, जो काही दृश्य वर्ग प्रतीत होतो तो अनित्य, क्षणभंगूर आणि असत आहे. अशा प्रकारे संसाराचा बाध करून जे तत्व शिल्लक राहते ते आत्मा अथवा ब्रह्म आहे. प्रथम साधनेत सर्व काही ब्रह्म आहे एवढे केवळ शिकण्याने ज्ञाननिष्ठा सिद्ध होत नाही. जोपर्यंत अंतःकरणात आसक्ती अर्थात काम क्रोधादी विकार आहे तोपर्यंत ज्ञाननिष्ठा सिद्ध होणं फार कठीण आहे. जसं आसक्ती नष्ट करण्यासाठी कर्मयोग्याला सर्व प्राण्यांच्या हितात रती असणे आवश्यक आहे, तसे निर्गुण उपासना करणाऱ्या साधकासाठी सुद्धा प्राणीमात्राच्या हितात रती असणे आवश्यक आहेच. तेव्हाच आसक्ती नाहीशी होऊन ज्ञाननिष्ठा सिद्ध होऊ शकते. याच गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी सर्वभूत हिते रतः हे पद आलेलं आहे. दुसऱ्या साधनेत जे साधक संसाराविषयी उदासीन राहून एकांतातच तत्वाचे चिंतन करत राहतात त्यांच्यासाठी कर्माचा स्वरूपाने त्याग करणे सहाय्यक तर होत असते, परंतु केवळ कर्मांच्या स्वरूपाने त्याग केल्याने सिद्धी प्राप्त होत नाही. उलट सिद्धी प्राप्त करण्यासाठी भोगाविषयी वैराग्य आणि शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी याविषयी जो आपलेपणा आहे त्याच्या त्यागाची अतिशय आवश्यकता आहे. म्हणून वैराग्य आणि निर्ममतेसाठी सर्वभूत हिते रतः होणे आवश्यक आहे. ज्ञानयोगाचा साधक बहुतेक समाजापासून दूर असंग राहत असतो, म्हणून त्यात व्यक्तिमत्व राहत असते, जे दूर करण्यासाठी संपूर्ण संसाराच्या हिताचा भाव राहणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तविक असंगता शरीराशीच असली पाहिजे. समाजापासून असंगत झाल्यास अहंभाव दृढ होत जातो, अर्थात नष्ट होत नाही. साधक जोपर्यंत स्वतःला शरीरापासून निश्चित वेगळा आहे असा अनुभव करीत नाही तोपर्यंत तो संसारापासून केवळ वेगळा राहिल्याने त्याचे ध्येय सिद्ध होत नाही. कारण शरीर ही संसाराचेच तर अंग आहे आणि शरीराशी तादात्म्य आणि ममतेचे न राहणेच त्यापासून वास्तविक वेगळं होणं आहे. तादात्म्य आणि ममता नष्ट करण्यासाठी साधकाने प्राणीमात्राच्या हिताविषयी व्यस्त राहणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट ही आहे की साधक सर्वदा एकांतातच राहील ही गोष्टही शक्य नाही. कारण शरीर निर्वाहासाठी त्याला व्यवहार क्षेत्रात यावेच लागते आणि वैराग्याची उणीव असल्यास त्याच्या व्यवहारात अभिमान निर्माण होऊन कठोरता येण्याची शक्यता असते. तसेच कठोरता आल्याने त्याच्या व्यक्तित्वाचा अहमभावाचा नाश होत नाही, म्हणून त्याला तत्वाची प्राप्ती होणं कठीण जातं. व्यवहारात कुठेही कठोरता येऊ नये यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे की संपूर्ण प्राण्याच्या हिताविषयी रत राहावं. अशा ज्ञानयोगी साधकाकडून जरी सेवा कार्याचा विस्तार झाला नाही तरी भगवान म्हणतात सर्व प्राण्यांच्या हिताविषयी रती असल्या कारणाने तो सुद्धा मलाच प्राप्त होतो. सगुणोपासक आणि निर्गुणोपासक दोन्ही सुद्धा साधकासाठी संपूर्ण प्राण्यांच्या हिताचा भाव ठेवणे जरुरी आहे. संपूर्ण प्राण्यांच्या हिताहून आपले हित वेगळे समजल्याने अहम अर्थात व्यक्तित्व कायम राहते, जे साधकासाठी कालांतराने बाधक ठरते. वास्तविक कल्याण अहम नष्ट झाल्यावर होते. आपल्यासाठी केलेल्या साधनेने अहम कायम राहत असतो. म्हणून अहमचा पूर्णपणे नाश करण्यासाठी साधकाने प्रत्येक क्रिया खाणे, पिणे, झोपणे, तसेच जप, ध्यान, पाठ, स्वाध्याय इत्यादी संसाराच्या हितासाठीच केलं पाहिजे. संसाराच्या हिताचाच आपलं हित अंतर्भूत आहे. भगवंताची संपूर्ण शक्ती परहितातच खर्च होत असते. म्हणून जो सर्वांच्या हिताविषयी रत राहील भगवंताची शक्ती त्याला सहाय्य करेल. केवळ दुसऱ्यांना वस्तू देणे किंवा शरीराने दुसऱ्यांची सेवा करणे ही सेवा नाही, तर आपल्यासाठी कशाची इच्छा न ठेवता दुसऱ्याचं हित कसं होईल, त्याला सुख कसं लाभेल या भावनेने कर्म करणं ही सेवा आहे. आपल्याला सेवक म्हणून घेण्याचा भाव मनात यायला नको. सेवा तेव्हाच होऊ शकते
जेव्हा सेवक ज्याची सेवा करत असतो त्याला आपल्याशी अभिन्न स्वतःच्या शरीराप्रमाणे समजतो आणि मोबदल्यात त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही. जसा मनुष्य कोणाच्याही उपदेशाशिवाय आपल्या शरीराची सेवा स्वतःच फार काळजीने करत असतो आणि सेवा करण्याचा अभिमानी ठेवत नाही, तसे सर्वत्र आत्मबुद्धी झाल्यामुळे सिद्ध महापुरुषांची सर्वांच्या हिताविषयी रती आपोआप होत असते. त्यांच्याकडून प्राणीमात्राचे कल्याण होत असते, परंतु त्यांच्या मनात असा लेश मात्रही भाव येत नाही की आपण कोणाचे कल्याण करत आहोत. त्यांचे ठिकाणी अहंतेचा संपूर्णपणे अभाव असतो. म्हणून अशा जीवनमुक्त महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून साधकाने सर्वत्र आत्मबुद्धी करून संसाराच्या कोणत्याही प्राण्याला किंचित मात्र सुद्धा दुःख न देता त्यांच्या हिताविषयी सदा तत्परतेनं स्वाभाविक रत राहावं. सर्वत्र समबुद्धयः या पदाचा भाव असा आहे की निर्गुण निराकार ब्रह्माच्या उपासकांची दृष्टी संपूर्ण प्राणी पदार्थात परिपूर्ण असलेल्या परमात्म्यावरच असल्या कारणाने विषम नसते, कारण परमात्मा सम आहे. या ठिकाणी भगवान ज्ञाननिष्ठा असणाऱ्या उपासकासाठी या पदाचा प्रयोग करून एक विशेष भाव प्रकट करतात की ज्ञानमार्गांसाठी एकांतात राहून तत्वाचे चिंतन करणे हेच एकमात्र साधन नाहीये, कारण समबुद्धयः पदाची सार्थकता विशेषत्वाने व्यवहार कळताच होत असते. दुसरी गोष्ट, संसारापासून शरीराला निर्जन स्थानात घेऊन जाणं हे संपूर्णपणे एकांत सेवन नाही, कारण शरीर सुद्धा संसाराचे एक अंग आहे. शरीर आणि संसाराला वेगवेगळे पाहणे विषम बुद्धी आहे. म्हणून शरीर आणि संसाराला एक समजल्यानेच समबुद्धी होऊ शकते. वास्तविक एकांताची सिद्धी तर परमात्मा तत्वाव्यतिरिक्त इतर सर्व पदार्थ अर्थात शरीर आणि संसार यांच्या सत्तेचा अभाव असल्याने होत असते. साधन करण्यासाठी एकांत उपयोगाचा आहे, परंतु सर्वथा एकांत सेवी साधकाकडून व्यवहार काळात चूक होणे शक्य आहे. शरीराशी आपलेपणा नसणं हाच वास्तविक एकांत आहे. म्हणून साधकाने वास्तविक एकांताचा उद्देश ठेवून अर्थात शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धीपासून आपली अहंता ममता नष्ट करून सर्वत्र परिपूर्ण असलेल्या ब्रह्माशी अभिन्न भावाने स्थित राहावे, असे साधकच वास्तविक समबुद्धी आहे. गीतेत समबुद्धीचे तात्पर्य समदर्शन आहे, समवर्तन नाही. 5व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात भगवंतांनी विद्या आणि विनयुक्त ब्राह्मण तसेच गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या 5 प्राण्यांची नावे घेतली आहे. ज्यांच्याशी व्यवहारात कोणत्याही रीतीने समता ठेवणे शक्य नाही त्या ठिकाणी सुद्धा समदर्शिनः पद प्रयुक्त झाले आहे. यावरून तात्पर्य असं निघतं की सर्वाशी व्यवहार कधीही समान होऊ शकत नाही. व्यवहार एकसारखा कोणी करू शकतही नाही आणि होणेही योग्य नाही. व्यवहारात भिन्नता असणे आवश्यक आहे. व्यवहारात साधकाची वेगवेगळ्या प्राणी पदार्थांच्या आकृती व उपयोगितेवर दृष्टी असूनही वास्तविक त्याची दृष्टी त्या प्राणी पदार्थात परिपूर्ण असलेल्या परमात्म्यावर असते. जसे निरनिराळ्या प्रकारच्या अलंकाराने सोने या तत्वात काही फरक पडत नाही, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवहाराने साधकाच्या तत्वदृष्टीत काही अंतर येत नाही. साधकाच्या अंतःकरणात संपूर्ण प्राण्याविषयी समता वास्तव्य करत असते. या ठिकाणी समबुद्धयः पदाने त्या आंतरिक समतेकडे लक्ष वेधलं गेलंय. सिद्ध महापुरुषांच्या दृष्टीत एका परमात्म्याशिवाय दुसरी सत्ता नसल्या कारणाने ते सदा आणि सर्वत्र समबुद्धीच असतात. सिद्ध महापुरुषांची स्वतःसिद्ध स्थितीच साधकासाठी आदर्श असते आणि त्याला अनुसरूनच ते आपले जीवन घडवतात. साधकाच्या दृष्टीत जेवढ्या अंशात परमात्म्याशिवाय इतर पदार्थाविषयी सत्ता राहत असते तेवढ्याच अंशात त्याच्या बुद्धीत समता राहत नसते. म्हणून साधकाच्या बुद्धीतील इतर पदार्थाची स्वतंत्र सत्ता जशी जशी कमी होत जाईल तशी तशीच त्याच्या बुद्धीत समता येत जाईल. साधक आपल्या बुद्धीने सर्वत्र परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सिद्ध महापुरुषांच्या बुद्धीत परमात्मा स्वाभाविक रूपाने इतका घनतेने परिपूर्ण असतो की त्यांच्यासाठी परमात्म्याशिवाय काहीच नसते. म्हणून त्यांच्या बुद्धीचा विषय परमात्मा नसतो, तर त्यांची बुद्धीच परमात्म्याने परिपूर्ण झालेली असते
म्हणून ते सर्वत्र समबुद्धयः असतात. ते प्राप्नुवन्ति मामेव. निर्गुण उपासकांनी कधी असे समजू नये की निर्गुण तत्व वेगळे आणि सगुण तत्व वेगळे. म्हणून भगवान हे स्पष्ट करतात की निर्गुण ब्रह्म माझ्याहूनही भिन्न नाही. सगुण आणि निर्गुण दोन्ही माझीच स्वरूपे आहेत. या 2 श्लोकात भगवंतांनी निर्गुण उपासकासाठी 4 गोष्टी सांगितल्या. निर्गुण तत्वाचे स्वरूप काय आहे, साधकाची स्थिती कशी असते, उपासनेचे स्वरूप कसे आहे आणि साधक काय प्राप्त करून घेतो. अर्जुनाने याच अध्यायाच्या पहिल्या श्लोकाच्या उत्तरार्धात ज्या सगुण तत्वासाठी अक्षरम आणि अव्यक्तम ही 2 विशेषणे देऊन प्रश्न केला होता, त्या तत्वाचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यासाठी भगवंतांनी 6 आणखी विशेषणे अर्थात एकूण 8 विशेषणे दिली, ज्यापैकी 5 निषेधात्मक अक्षरम, अनिर्देशम, अव्यक्तम, अचिंत्यम आणि अचलम, तसेच 3 विधेयात्मक सर्वत्रगम, कूटस्थम आणि ध्रुवम ही विशेषणे आहेत. सर्व देश, काल, वस्तू आणि व्यक्तीत असलेल्या परिपूर्ण तत्वावर दृष्टी असल्याने निर्गुण उपासकांची सर्वत्र समबुद्धी असते. देहाभिमान आणि भोगाविषयी वेगळी सत्ता मानल्यामुळे भोग भोगण्याची इच्छा होत असते आणि भोग भोगले जातात. परंतु या निर्गुण उपासकांच्या दृष्टीत एका परमात्म्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तूची वेगळी स्वतंत्र सत्ता नसल्यामुळे त्यांच्या बुद्धीत भोगांचे महत्त्व राहत नसते. म्हणून ते सुगमतेने इंद्रियांचा संयम करतात. सर्वत्र समबुद्धी असल्यामुळे त्यांची सर्व प्राण्यांच्या हिताविषयी रती राहत असते. म्हणून ते सर्वभूत हिते रतः आहेत. साधकाचे सर्व काळात त्या निर्गुण तत्वाकडे दृष्टी असणे, तत्व सम्मुख असणे हीच उपासना आहे. भगवान म्हणतात की अशा साधकांना ज्या निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होते ती मीच आहे. तात्पर्य सगुण आणि निर्गुण एकच तत्व आहे. राम 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 राम.